नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज लोकमन. भावी नगरसेवक, युवकांचे प्रेरणास्थान, तरुणाईचे ताईत, सुशील, सज्जन व्यक्तिमत्व असलेले, मनमिळावू स्वभावाचे भीमसेन अप्पा लोमटे यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब अंबेजोगाई व भीमसेन अप्पा लोमटे मित्रमंडळाच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 100 पेक्षा जास्त रक्तदात्याने स्वेच्छेने रक्तदान केले. यावेळी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अंबेजोगाई शहर व परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पत्रकार, वकील, व्यावसायिक, कर्मचारी, सामान्य नागरिक व अंबेजोगाई शहरातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या ठिकाणी भीमसेन अप्पा लोमटे यांना उपस्थित नागरिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. आज 14 डिसेंबर 2024 माननीय भीमसेन अप्पा लोमटे यांच्या वाढदिवसानिमित्त जे रक्तदान शिबिर आयोजित केलंय, या रक्तदान शिबिरात सध्या 100 पेक्षा जास्त रक्तदान झालेले आहे आणि आणखीनही रक्तदान चालूच आहे. खरं पाहता 4 ते 5 महिन्यापासून रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा अतिशय कमी असल्या कारणाने प्रत्येक आयोजकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलेलं. यामध्ये जो स्टॉक आपल्याला सप्लाय केला जातो त्यामध्ये सिझेरियन पेशंट्स असतील किंवा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचे पेशंट असतील. आणि विशेष बाब सांगायची झालं तर थॅलेसिमिया असा एक आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला दर 20 दिवसाला आपल्याला रक्त पुरवठा करावा लागतो. आणि आपली अशी रक्तपेढी आहे की जी महिन्याकाठी 150 ते 200च्या रेंजमध्ये थॅलेसिमिया पेशंटला रक्त सप्लाय करते. आणि अशा रुग्णांचे आपण रिप्लेसमेंट देखील घेत नाहीत. तरी आमच्या आयोजकांना सांगणे एवढेच असायचे की तुम्ही जर रक्तदान केले तर या थॅलेसिमिया रुग्णांना जीवदान भेटेल. कारण बऱ्याच वेळेस असं झालं की रक्ताअभावी 2 ते 3 रुग्णांचे मागच्या एका वर्षात मृत्यू पावलेले आहेत. तरी त्या दरम्यान या निवडणुकीचा काळ असेल किंवा आचारसंहिता असेल, या काळामध्ये बऱ्याच वेळेस आमच्या रक्ताचा साठा एवढा खाली लोएस्ट पातळीला गेला होता की 1 अंकी ब्लड रक्तसाठा रक्तपेढीमध्ये उपलब्ध होता. तरी आम्ही या दरम्यान आयोजकांना जे कॉन्टॅक्ट केले आणि त्या दरम्यान भीमसेन अप्पांनी जे आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि त्यांच्या मित्रमंडळींकडून आम्हाला जे मोठं रक्ताचं एक सप्लाय झालेला आहे, तो खरोखरच एक महत्वाची बाब आहे. आणि विशेष म्हणजे इथं डबल आणि ट्रिपल बॅग घेण्यात आले, ज्यामध्ये प्लेटलेट आणि प्लाझ्मा पण सेपरेट केला जातो. ज्याच्यामध्ये साप चावलेले पेशंट्स असतील किंवा बर्न झालेले पेशंट असतील, या पेशंटला पण आपण प्लाझ्मा यूज करणार आहोत. तरी या काळात एवढंच आयोजकांना या माध्यमातून आपलं सांगणं आहे की रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने पुढे यावं. आणि जी गरज आहे, कारण मेट्रो सिटी असतील, जेव्हा शहरी भाग असेल, तिथं भरपूर रक्तदाते असतात की जे वेगवेगळ्या ट्रस्टच्या मार्फत किंवा अनेक योजनांच्या मार्फत ते रक्तदान करतात आणि हजारोवर रक्तदान सप्लाय करतात. परंतु आपला रुरल भाग असल्या कारणाने आणि रुग्णांची संख्या अतिशय जास्त असल्या कारणाने जवळपास महिन्याकाठी 2000च्या जवळपास आपल्याकडे डेली पेशंट्स ऍडमिट राहतात आणि यांना अनेक ठिकाणी अनेक कारणास्तव ब्लड लागत असतात. तरी सगळ्या रक्तदात्यांना आणि सगळ्या रक्तदान आयोजकांना अशी विनंती आहे या मार्फत की त्यांनी पुढे येऊन जास्तीत जास्त रक्तदान करावे. आणि ज्याप्रमाणे भीमसेन अप्पा यांनी त्यांचे मित्रमंडळ यांनी रक्तदान करून पुढाकार घेतला, असं सर्वांनी पुढे येऊन एक रक्तदानाची सगळी गरज भागवावी, एवढीच विनंती. आणि शेवटी जाता जाता एवढंच बोलेल की हजारो लाखो लोक आहेत आज मृत्यूच्या दारी, तरी रक्तपेढीकडे काढा तुमची स्वारी. तुम्हाला काहीच होणार नाही, डोंट वरी, परंतु तुमच्या रक्तदानाने कोणीतरी नक्की चढेल जीवनाची पायरी. धन्यवाद. आज भीमसेन अप्पा लोमटे नवाब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर इथे संपन्न झालेला आहे. तरुण, तडफदार आणि प्रत्येकाच्या संकटाला कुठल्याही वेळेला धावून येणारे आदरणीय युवा नेतृत्व भीमसेन अप्पा लोमटे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.